अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स हे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादेत दाखल झालेले आहेत। अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीर मुनीर यांनी स्वागत केलंय। दरम्यान जे.डी. व्हान्स यांच्यासोबत विटकॉफ कुशनर इस्लामाबादेत पोहोचलेले आहेत। दरम्यान पाकिस्तानी पंतप्रधानांची जे.डी. व्हान्स यांच्या नेतृत्वातले शिष्टमंडळ भेट घेणार आहे अशी माहिती समोर येते। तर जे.डी. व्हान्स हे आता अखेर इस्लामाबादेत दाखल झालेले आहेत। पाक लष्कर प्रमुख असीर मुनीर यांनी त्यांचं स्वागत केलंय। तर आपल्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे आपल्या सोबत आहेत। भारती, आता अखेर जे.डी. व्हान्स इस्लामाबादेत दाखल झालेत, किती वेळात प्रत्यक्षात चर्चेला सुरुवात होणार आहे? माधवी, आपण सकाळपासून ज्या पद्धतीने सांगतो आहे की आज चर्चेच्या ज्या फेऱ्या आहेत त्या अत्यंत वेगळ्या पद्धतीने होणार आहेत। आधी खरं तर 11 वाजता या चर्चा सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र थोडा लेट झालेला दिसतोय। मात्र आधी जी चर्चा होणार आहे ती दोनही देश म्हणजे इराण आणि अमेरिकेमध्ये होणार नसून पहिल्यांदा इराणचं जे डेलिगेशन आहे ते पाकिस्तानी पंतप्रधानांना भेटणार आहेत आणि त्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचीच भेट अमेरिकेचं जे डेलिगेशन आहे ते घेणार आणि त्यानंतर कुठेतरी या दोन देशांमध्ये चर्चा होणार अशा पद्धतीने आज पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे। मात्र जे.डी. व्हान्स यांनाच अमेरिकेहून पाकिस्तानात पोहोचायला उशीर झाल्यामुळे या सगळ्या गोष्टींना उशीर होताना दिसतोय। मात्र आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की इराणनी आत्ता एक अट टाकलेली आहे। त्यांनी म्हटलं आहे की ही जी शांती वार्ता आहे यात लेबनॉनचा सुद्धा सहभाग असावा। इराणकडनं सतत ही मागणी रेटली जात होती, मात्र आत्ता जी आपल्याला माहिती येते त्यानुसार अशा पद्धतीची मागणी केली गेलेली आहे। खरं तर अमेरिकेचे डेलिगेशन पोहोचल्यानंतर आता घडामोडींना वेग आलेला दिसतोय आणि त्यामुळे आपल्याला थोड्याच वेळात कळू शकणार आहे की कशा पद्धतीने ही आता चर्चा सुरू होते आणि पुढे जाते। नक्कीच संपूर्ण जगाचं लक्ष या चर्चेकडे असणार आहे। या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.